हॅलो ब्युटिफुल पीपल. सो काटलधारा वॉटरफॉलच्या कुंडामध्ये खेळून तर आमचं झालं होतं खूप. आता अगेन आम्हाला चढायचं होतं, वरती जायचं होतं. सो आम्ही थोडंसं सुकलो आणि परत आम्ही चढायला स्टार्ट केलं, ट्रेक करायला स्टार्ट केलं. आणि लिटरली ते इतकं हार्ड होतं की मी व्हिडिओज काढायचं सुद्धा विसरून गेले होते. बिकॉज इतका जास्त दम लागत होता आणि मी लिटरली 10 ते 15 वेळा बसले होते पाणी पिण्यासाठी आणि थोडासा दम खाण्यासाठी. आणि लिटरली माझे हात शेक करत होते पूर्ण. आणि मी एनर्जीसाठी काहीच घेऊन नव्हतो गेलो, म्हणजे आम्ही खाण्यासाठी काहीच घेऊन नव्हतो गेलो, चॉकलेट्स वगैरे ज्याने थोडीशी एनर्जेटिक वाटेल. आणि इतकं दमायला होत होतं ना की चढवतच नव्हतं, असं वाटत होतं कधी प्लेन सरफेस येतो. आणि मी सारखे सारखे विचारत होते. फायनली 3.5 तासानंतर प्लेन सरफेस आला होता आणि आम्ही ज्या रूटने आलो होतो त्या रूटवरती आम्ही पोहोचलो होतो. आणि वातावरणही पावसाचं झालं होतं आणि पाऊस यायला स्टार्ट झालं होता थोडासा. आणि आम्ही अर्ध्या रस्त्यात पोहोचलो गाडीपर्यंत आणि लिटरली इतक्या जोरात विजा कडकडायला लागल्या आणि पाऊस यायला लागला. तुम्ही खाली पाहू शकता की किती सगळा चिखल वगैरे झाला आहे. सो मग लगेचच आम्ही गाडीमध्ये बसलो आणि निघालो होतो. खूप जास्त थंडी वाजत होती बिकॉज ऑलरेडी आम्ही भिजलो होतो आणि पावसामध्ये अजून भिजलो होतो. सो अवतार तर खूप खराब झाला होता आणि चेंज करण्यासाठी मी क्लोथ्स वगैरे पण घेऊन गेले नव्हते. सो तुम्ही जर जात असाल तर क्लोथ्स घेऊन जावा. आणि इथे लोणावळ्याच्या मध्ये आल्यावरती आम्हाला खूप जास्त ट्रॅफिक लागलं होतं आणि ते सुटतही नव्हतं. सो मग ते अर्धा तासाचं ट्रॅफिक पार केल्यानंतर आम्ही आलो होतो पुण्यामध्ये आणि लागली होती आम्हाला खूप जोराची भूक. सो आम्ही जेवण करण्यासाठी पुण्यामध्येच थांबलो होतो. आणि फर्स्ट तर एक मसाला पापड घेतला आणि त्याच्यानंतर मी तर व्हेज घेतलं होतं. त्याच्यानंतर ह्यांना खूप थंडी वाजली होती म्हणून साठी एक चिकन सूप घेतलं होतं नॉर्मल. आणि व्हेजमध्ये मी पनीर घेतलं होतं, पनीर आणि रोटी. आणि ह्यांनी नॉनव्हेज घेतलं होतं. सो आम्ही व्यवस्थित पोटभर जेवलो आणि मग नंतर आम्ही तिकडनं निघालो बिकॉज खूप जास्त झोपसुद्धा येत होती. सो मग आम्ही लगेचच तिकडनं निघालो. गाडी आम्ही थोडीशी लांब पार्क केली होती म्हणूनसाठी आम्हाला पूर्ण जो रोड आहे तो क्रॉस करून जायला पडत होता हा वाला. सो मग आम्ही रोड क्रॉस करून गेलो आणि आता जितक्या लवकर होईन तितक्या लवकर फक्त घरी पोहोचायचं होतं बिकॉज पूर्ण बॉडी पेन करत होती आणि पाय तर वेगळेच पेन करत होते. मग लगेचच आम्ही निघालो घरी. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.